बरोबर. डोळ्यातून फक्त अश्रुधारा वाहत आहेत. महाराज आहेत बाजूला. त्यात काय उठलो आणि म्हटलं त्यांच्या चरणाला तर मिठी मारायची, सोडायचं नाही त्यांचे चरण. अनुभव केव्हा येतात, हे चमत्कार केव्हा घडतात, आपण माणसं करू शकत नाही. जर कोणी म्हणत असेल चमत्कार झाले, अरे हा माणूस चमत्कारी आहे करतो, हे थोतांड आहे. तुम्ही इथे आला होता, यज्ञ चालू होता, कोणीतरी अंगात आल्यासारखं नाचत होतं, पण मला या गोष्टी पटत नाही. पटत नाही याचं कारण काय, ती दैवी शक्ती आहे आणि ट्रिमेंडस एनर्जी तिकडे आहे. आणि ही ट्रिमेंडस एनर्जी तुम्ही कशी गॅदर करू शकाल, थोडंसं आपण सहन नाही करू शकत. साधना करताना काय होतं, तुम्हाला काही सिद्धी प्राप्त होतात. अशा अष्टसिद्धी तुम्हाला प्राप्त झाले आणि एक एक करून जसे तुम्ही ईश्वराची साधना वाढवता, सिद्धी प्राप्त होत गेल्या. एक एक सिद्धी मिळत गेली की तुम्हाला वाटतं की आपणच देव झालो आणि आपण ईश्वरापासून दूर जातो. सिद्धींचा वापरही करायचा नसतो. स्वामी समर्थांनी सांगितलंय, सिद्धी म्हणजे दासी आहेत, त्यांच्या मागे लागू नका, माझ्या चरणाकडे लक्ष द्या. मी जरी एवढ्या वाऱ्या केल्या तरी मी उद्या म्हणेन मी धावत जाईन, नॉट पॉसिबल. कारण ती त्यांनी शक्ती दिल्याशिवाय तुम्ही चालू शकत नाही, त्यांनी बुद्धी दिल्याशिवाय तिकडे जाऊ शकत नाही. म्हणजे ते गिरनार असं स्थान आहे की त्या ठिकाणी महाराजांचा बुलावा आल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. म्हणजे प्रत्यक्ष दत्तात्रयांचं त्या ठिकाणी दर्शन होतंय. वरती गुरु शिखरावर बसलोय आणि मुसळधार वारा वादळ पाऊस पडतोय आणि वारा वादळ पाऊस आणि त्याच्यामध्ये रात्री बसून साधना चाललेली आहे माझी. आणि तिकडेच तर महाराजांनी 12,000 वर्ष अशा वातावरणात त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि अशा ठिकाणी बसून साधना करायची त्यांचा आदेश झाला. रात्रीचा जाऊन बसायचो. पण त्या ह्याच्यामध्ये जेव्हा ट्रिमेंडस वारा वादळ पाऊस असतो आणि तिकडे बसलेले आहेत आणि बाजूला येऊन महाराज बसलेले आहेत माझ्या, अक्षरशः जटा आहेत त्यांच्या आणि फक्त लंगोटानिशी. माझ्या मनात असा अहंकार असतो ना प्रत्येक मनुष्य प्राण्याला. मला वाटायचं अरे माझ्यासारखा मीच एवढ्या पावसात बसलोय, मी माझ्यासारखा दत्तभक्त मी, चुकीच्या गोष्टी होत्या. कारण हाताच्या अंतरावर महाराज बसलेले, पाऊस थांबलेला आहे आणि मंदसा चंद्रप्रकाश पडलाय, चंद्रकिरण त्या चरणपादुकांवर पडलेले आहेत आणि बाजूला महाराज झोपले. त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज होतं, तेजोमय मूर्ती,